नवीन वर्षाचं स्वागत म्हटलं की गुढी उभारणं हे आलंच, म्हणूनच पाहूया घरच्या घरी गुढी उभारण्याची तयारी कशी करायची ते। नमस्कार, मी रुजुता गोवंडे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही सगळे नक्कीच सज्ज झाले असाल आणि म्हणूनच दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत। पण अर्थातच आजकाल जागेची मर्यादा असल्या कारणामुळे आपल्याला गुढी उंच उभारण्यासाठी जास्त जागा मिळत नाही आणि म्हणूनच घरच्या घरी छोटी गुढी कशी करायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे गोल्डन पेपर, कात्री, एक बॉक्स जो आपण जास्त करून वापरत नाही, वेस्ट असतो तो बॉक्स, एक कापड ब्लाउज पीस चालेल, काठी, छोटा कलश, गोंद, मणी, टिकल्या आणि कुंदनचे काही बीड्स, फॅब्रिक गम, सुई धागा। चला तर मग आपण गुढी बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण हा बॉक्स घेऊया। हा आपण कुठलाही वेस्ट बॉक्स घेऊ शकतो जो आपल्या घरी पडलेला असतो। त्याला मी पेपर लावून घेतलेला आहे म्हणजे बॉक्समध्ये जे काही मटेरियल लिहिलेलं असतं ते काही दिसत नाही आणि त्याला मधनं भोक पाडून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण काठी घेणार आहोत। लहान गुढी असल्या कारणाने आपण लहानच साईजची काठी घेतलेली आहे आणि गोल्डन पेपर। या काठीला आपण फेविकॉल लावून गोल्डन पेपर स्टिक करून घेणार आहोत त्याच्यावरती आणि मग त्याच्यावरती आपण उरलेली गुढी सजवणार आहोत। अशा पद्धतीने आपण ह्याला हे रोल करून घेतलेलं आहे। एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपण कट करून घेऊया। त्यानंतर आपण ही काठी हे जे आपण होल पाडून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण फिक्स करणार आहोत। अशा पद्धतीने आपण गुढीची काठी फिक्स केलेली आहे। आता आपण त्याच्या वस्त्राकडे वळूया। आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण वस्त्र सजवू शकतो, त्यामुळे आपल्याला बाजारात जाऊन नवीन वस्त्र आणायची गरज नसते। गुढीला जे तुम्ही वस्त्र लावणार आहात ते तुम्हाला हवं त्या कलरमध्ये घेऊ शकता। मी इथे ब्लाउज पीसचा वापर केलेला आहे, तुम्हाला जो क्लॉथ आवडतो तो क्लॉथ वापरू शकता आणि इथे मी ऑलरेडी एक बॉर्डरला लेस लावून घेतलेली आहे म्हणजे याची शोभा वाढेल। तुम्हाला ज्या रंगाची हवी आहे ती लेस तुम्ही इथे वापरू शकता। हे वस्त्र अजून सुंदर दिसण्यासाठी आणि अजून खुलण्यासाठी मी इथे मण्यांचा आणि वेगवेगळ्या कुंदनचा वापर करणार आहे। त्याच्यासाठी मी इथे फॅब्रिक ग्लूचा वापर करते। फॅब्रिक ग्लूमुळे आपले हे जे कुंदन आहेत ते चिकटून राहतात आणि तुम्ही क्लॉथ जरी धुतलात तरी सुद्धा त्याचे मणी निघत नाही। जसजसं आपण वेगवेगळ्या गोष्टी चिकटवत जातो तसतसं आपल्या वस्त्राचा गेटअप वाढत जातो, त्यामुळे तुम्ही जेवढ्या वस्तू वापराल तेवढ्या तुमच्या वस्त्राला गेटअप वाढेल। अशा पद्धतीने आपलं वस्त्र डेकोरेट करून तयार झालेलं आहे। आता आपण हे गुढीला लावणार आहोत, पण त्याआधी आपण बनवून घेऊया गुढीसाठी लागणारा हार। आता आपली माळ पण तयार करून झालेली आहे आणि आपलं वस्त्र सुद्धा आधी आपण तयार करून ठेवलंच आहे। आता आपण गुढी उभारायला सुरुवात करूया। वस्त्राला आपण अशा पद्धतीने चुण्या पाडणार आहोत आणि नंतर त्या एकत्र आपण शिवून घेणार आहोत म्हणजे त्या हलणार नाही। अशा पद्धतीने आपलं हे वस्त्र तयार आहे। आता आपण हे गुढीला लावून घेऊया।
अशा पद्धतीने आपली छोटीशी गुढी तयार आहे. ही गुढी तुम्ही तुमच्या नववर्षाच्या स्वागतासाठी तुमच्या घरी उभारू शकता. ह्याचं महत्त्व म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला करतो. हा मुहूर्त 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असतो आणि ह्याच्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी वापरल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व आहे. जसं की कडुलिंबाचं महत्त्व स्वास्थ्यासाठी आहे, वस्त्राचं महत्त्व आपल्या रक्षणासाठी आहे किंवा कलशाचं महत्त्व मांगल्यासाठी आहे. अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या हाताने तयार करून गुढी उभारू शकता आणि नवीन वर्षाचं स्वागत करू शकता. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.